भागाकार भागाकार कसा करायचा ते आज आपण बघूया. तर आता इथे बघा 4583 भागिले 9 करायचं आहे. हे आहे भागाकाराचं चिन्ह. ठीक आहे. पण भागाकार करण्यासाठी आपल्याला वेगळ्या एका चिन्हामध्ये हे दोन्ही अंक मांडून घ्यायचे असतात. हे आहे दुसरं भागाकाराचं चिन्ह. आता ज्या संख्येला भागायचं त्याला आपण काय म्हणतो? भाज्य म्हणतो. तर ती संख्या या चिन्हांच्या मध्ये लिहायची. ठीक आहे. 4583 या चिन्हाच्या मध्ये लिहून घेतलं आणि ज्या संख्येने भागायचं त्याला आपण काय म्हणतो? भाजक असं म्हणतो. त्याला या चिन्हाच्या बाहेर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता भागाकार करण्यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, भागाकार नेहमी इकडून इकडे करायचा आणि नेहमी भागाकार एक एक संख्याचा करत जायचा. त्यामुळं असं केल्यामुळे काय होईल तर आपला भागाकार चुकणार नाही. ठीक आहे. तर आता इकडून इकडे तर पहिली संख्या किती आहे? 4 आहे. तर 9च्या पाढ्यामध्ये 4 ही संख्या आहे का? तर नाही, कारण 4 लहान आहे 9 पेक्षा. मग आता काय करायचं? पुढचे 2 अंक घ्यायचे. ठीक आहे. 2 अंक घ्यायचे. आता 45 तर 9च्या पाढ्यामध्ये 45 किंवा 45 पेक्षा लहान संख्या आहे का बघा बरं. तर 9 45 आहे. ठीक आहे. तर आता इथले हे 9 हे 5 जे आहे ते वरी लिहायचं. तो असतो भागाकार. हे 5 या चिन्हाच्या वरी लिहिलं. या दोघांचा गुण होता 9 5 45 त्याच्यामधून वजा करूया. ठीक आहे. 0 0 आहे. आता परत पुढची संख्या खाली घेतली 8. ठीक आहे. आता परत 8 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. पण आता मगाशी परत 3 संख्या खाली घ्यायची का? नाही. आधी प्रत्येक संख्येबद्दल आपल्याला काही ना काही वेळी भाग देणं आवश्यक आहे. तरच आपला भागाकार बरोबर येतो. ठीक आहे. जर आपण इथे लगेचच 3 खाली घेतलं आणि आता गडबडीमध्ये आपलं 9 9 81 करून टाकतो तर आपला भागाकार चुकतो. तर ही चुकीची पद्धत आहे भागाकाराची. मग बरोबर पद्धत कोणती? तर इथे बघा 8 साठी वर भाग द्यायचा. मग आता जरी 9 पेक्षा 8 लहान असेल तरी पण इथं काय करायचं? शून्याचा भाग द्यायचा. ठीक आहे. 9 गुणिले 0 0. 8 आहे. आता हे वजा नाही केलं तरी चालेल, पण वर भाग मात्र नक्की द्यायचा. पण असं केल्यामुळे काय होईल? आपल्या भाग द्यायचं लक्षात राहील. त्याच्यामुळे 8 वेळा 0 करून घेतलं मी. ठीक आहे. आता परत पुढची संख्या खाली घेतली 3. ठीक आहे. आता परत 9च्या पाढ्यात 83 किंवा 83 पेक्षा लहान संख्या आहे का? तर 9 9 81. तर हे 9 9 9 9 81 हे 9 जे आहे ते परत वरी जायचं. ठीक आहे. 9 9 81 81 83 मधून वजा करायचं. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार किती आला? 2. तर ही 2 जी आलेली आहे ती आलेली आहे बाकी. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? बाकी. आणि हे जे आलेलं आहे 509 तर तो आलेला आहे आपला भागाकार. ठीक आहे. तर आता इथे बघा, इथे मगाशी किती आला होता आपला भागाकार? 59. तर हा चुकीचा आहे. मग आता हा भागाकार चुकला. यासाठी पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की आपला भागाकार बरोबर आहे की नाही ते आपल्याला कसं ठरवायचं. तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे. इथे मी तुम्हाला लिहून देते. भाज्य म्हणजे कोणता? भाज्य म्हणजे हा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे ते सूत्र आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा, आपण या सूत्रामध्ये ह्या भागाकार ठेवून आपला भागाकार बरोबर आहे का नाही ते आपण खात्री करून घेऊ शकतो. आपलं आता भाजक किती सांगितलं होतं मी तुम्हाला? भाजक किती आहे? 9 आहे. भागाकार किती आलेला आहे? 509 आलेला आहे. ठीक आहे. आणि अधिक बाकी किती आलेली आहे? बाकी 2 आलेली आहे. तर अधिक 9 गुणिले 509 करूया. 509 गुणिले 9 9 9 81 8 9 5 45 4581 अधिक 2 4583 4583 बरोबर आपलं भाज्य आलेला आहे. ठीक आहे. सूत्राप्रमाणे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता मगाशी हे जर आपण इथे 59 गुणिले 9 केलं तर अधिक त्याच्यामध्ये 2 जरी मिसळलं तर ते आपल्या भाज्य एवढं येणार नाही. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की आपला भागाकार बरोबर आहे की नाही. ठीक आहे. पुढचं गणित हे आहे 5618 भागिले 14 करायचं आहे. आता नेहमी भागाकार इकडून इकडे करायचा आणि एक एक संख्येचा करायचा. ठीक आहे. आता इथे बघा पहिली संख्या 5 आहे, लहान आहे 14 पेक्षा, म्हणून पहिल्या 2 संख्या किती? 56. तर 14च्या पाढ्यामध्ये 56 किंवा 56
पेक्षा लहान संख्या आहे का? तर इथे बघा 14 चोक 56. हा 14 चोकचा 4 वरील भागाकाराच्या ठिकाणी लिहायचा 4 आणि वजा 56 केलं. ठीक आहे. 0 0. आता पुढची संख्या घेतली खाली 1. ठीक आहे. पण आता 1 ही संख्या 14 पेक्षा लहान आहे. आता परत मग काय करायचं? पुढची आधी संख्या नाही घ्यायची. आधी काय करायचं इथं? त्याच्याऐवजी तो शून्याचा भाग द्यायचा. ठीक आहे. शून्याचा भाग दिला. 14 गुणिले 0 किती आलं? 0 1. आणि आता परत हे वरचं 8 खाली घ्यायचं. ठीक आहे. असं नाही केलं तर काय होईल? आपला भागाकार चुकेल. ठीक आहे. आता परत 8 ही संख्या आपण खाली घेतली. आता परत 14च्या पाढ्यामध्ये 18 किंवा 18 पेक्षा लहान संख्या आहे का? तर 14 तुम्ही 28. 28 ही संख्या 18 पेक्षा लहान आहे की नाही? मग काय करायचं? 14 एक 14. 1 चा भागलं 14 एक 14. बाकी किती आली? 4 आली. भागाकार किती आलेला आहे? 401 आलेला आहे आणि बाकी किती आलेली आहे? बाकी 4 आलेली आहे. आता ही आलेला भागाकार आणि बाकी आपल्या सूत्रामध्ये टाकून बरोबर आहे का नाही? तर बघूयात. आपलं सूत्र काय आहे? भाज्य काय सूत्र आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे आपलं. ठीक आहे. आता भाजक किती आहे? भाजक 14 आहे. भागाकार किती आलेला आहे? 401 आलेला आहे आणि बाकी किती आलेले आहे? 4 आलेले आहे. खात्री करूया आपण. 14 एक 14. ठीक आहे. आणि 14 चोक 56 अधिक 4 बरोबर 5600 हे 4000च्या मध्ये मिसळायचं 18 बरोबर आपलं भाज्य एवढं आलेलं आहे. तर आपलं उत्तर बरोबर आहे. तर इथे शून्य द्यायचा विसरलं तर आपला भागाकार काय होईल? 41 येईल. आणि जर आपण ते उत्तर इथे ठेवलं तर ते चुकून जाईल. ठीक आहे. त्यामुळे जर आपल्याला वाटलं की आपलं चुकलंय कुठे तर आपण पटकन सूत्रामध्ये ठेवायचे किमती आणि खात्री करायचं की भागाकार आपला बरोबर आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 4005 भागिले 20 करायचं आहे आपल्याला. आता इथे बघा मी भागाकार मानून घेतलेला आहे. पहिली संख्या 4 ही 20 पेक्षा लहान आहे म्हणून दोन संख्या तिथे 40. आता 20च्या पाड्यामध्ये 40 किंवा 40 पेक्षा लहान संख्या आहे का? तर 20 दोन्ही 40 येतं. 2 वरी भागाकाराच्या ठिकाणी लिहायचं आणि 20 दोन्ही 40 त्याच्यामुळे आपण वजा करूया. आता परत मी शून्य खाली घेतलं. ठीक आहे. आता मी शून्य खाली घेतलं. मग आता काय करायचं? ह्या शून्याच्या बदल्यात पण वरी काही ना काही भाग द्यायचा. तरच आपण पुढची संख्या खाली घेऊ शकतो. ठीक आहे. ह्या शून्याच्या बदल्यात मी भाग घेते शून्याचा वरी 20 गुणिले 0 0 वजा करते. ठीक आहे. आता इथे 0 आलं आणि हे 5 मी परत खाली घेते. आता इथे भागाकार संपला का? नाही. आता खूप जण इथेच भागाकार संपवतात. 5 बाकी आली आणि 20 आपला भागाकार आला. मग आता तुम्ही मगासारखा पडताळा करून जर बघितलं तर किती येतं बघा? 20 गुणिले 20 किती येतं? 400 येतं. ठीक आहे. 20 गुणिले 20. 20 भागाकार आणि 20 भाजक. 400 आला आणि अधिक 5 आपली बाकी 405. तर 405 आहे का आपलं भाज्य? नाही. किती आहे? 4005. म्हणून खाली घेतलेल्या प्रत्येक संख्येबद्दल वरी काही ना काही भाग द्यायचा. मग आता हे 5 जरी 20 पेक्षा लहान असेल तर काही इथे शून्याचा भाग द्यायचा आणि मगच भागाकार संपवायचा आहे. 20 गुणिले 0 0 5. मग बाकी किती आलेले आहे? बाकी 5 आलेली आहे आणि भागाकार 200 आलेला. आता परत पडताळा करून बघा. 200 गुणिले 20. 200 काय भागाकार आणि 20 आपला भाज्य. 200 गुणिले 20 किती? 4000 अधिक बाकी 5 4005. ठीक आहे. 4005 आपला बरोबर भाज्य आलेला आहे 4005. ठीक आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक संख्येच्या बदल्यात वरी काही ना काही भाग द्यायचा. ठीक आहे. जर तुम्हाला भागाकाराचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढच्या भागामध्ये आपण 4 अंकी संख्येला किंवा 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागायला बघणार आहोत. पण अशा 2 अंकी संख्या की ज्यांचे आपल्याला पाठ नसतील म्हणजे 30च्या पुढच्या 2 अंकी संख्येने कसं भागायचं? 30 ते 100च्या मधल्या 2 अंकी संख्या कसं भागायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे.